खरं तर कोकणाच्या कणाकणामध्ये निसर्गाच्या रूपानेच परमेश्वर नांदतो असं मला वाटतं. मग क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र असेल किंवा कल्पवृक्षांनी वेढलेला हा भाग मनाला वेगळीच शांतता देतो. पण जसा निसर्गरूपी परमेश्वर आहे ना, तसाच कोकणातला मूर्त रूपाने नांदलेला परमेश्वरही तितकाच सुंदर आहे. आणि त्याची साक्ष देणारी गोष्ट म्हणजे कोकणातली सुंदर मंदिरं. त्यामुळे या भागात मी तुम्हाला संपूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात असणारी कोकणातली 10 सुंदर मंदिरं सांगणार आहे. तुमच्या पुढच्या कोकण ट्रिप मध्ये ही मंदिरं प्लॅन केलीत तर तुमची ट्रिप नक्कीच अजून स्पेशल होईल. ऍक्च्युली हे जे मंदिर आहे हे मी खूप साऱ्या रील मध्ये बघितलं होतं आणि तेव्हाच मला वाटलं होतं की बस इथे एकदा तरी जायचंच आहे. खरं सांगायचं तर फक्त देवदर्शन, पूजा, अभिषेक या औपचारिकपणाच्या पुढे जाऊन थोडं स्वतःपाशी येण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी या मंदिरांमध्ये जावंसं वाटतं आणि तिथे मनाला वेगळंच समाधान मिळतं. तर आपलं पहिलं मंदिर आहे वेळणेश्वर, जे आहे रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर पासून 16 किलोमीटर अंतरावर. मंदिराला लागूनच पायवाट जाते आणि त्या पायवाटेने तुम्ही थेट वेळणेश्वराच्या समुद्र किनाऱ्यावर जाता. अगदी मंदिराला लागूनच हा समुद्र किनारा आहे आणि याची खासियत म्हणजे खूप सारी नारळाची झाडं या समुद्र किनाऱ्यावर डोकावत होती, त्यामुळे कॅलेंडर मध्ये प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. तर आपलं पुढचं मंदिर आहे रत्नागिरी जिल्ह्यातलंच दापोली जवळच्या आसूद गावामधलं केशवराज मंदिर. दापोलीला आल्यावरती मी केशवराज मंदिर अजिबात चुकवत नाही, कारण ना एकतर विष्णूची मंदिरं खूप कमी आहेत आणि हे इतकं सुंदर मंदिर आहे ना. आसूद नावाचं गाव आहे जे दापोलीपासून साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे तुम्ही जर गाडीने येणार असाल तर एक 10 ते 15 मिनिटं लागतात यायला आणि गाडी बाहेरच लावून जवळजवळ 15 ते 20 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं. आणि हा जो रस्ता आहे ना तो कमाल आहे. म्हणजे तुम्हाला असं कुठेतरी वेगळ्या जगात घेऊन जाणारा रस्ता असतो ना, त्या पद्धतीचा, त्या प्रकारचा हा रस्ता आहे. आणि आपण बऱ्याच वेळा आपलं असोसिएशन फिल्ममध्ये आपण कोकण बघितल्यावरती नाही का एक गुढता किंवा अशी जी काय आपल्याला फिलिंग येतं, तशा पद्धतीचं वातावरण पूर्णपणे या रस्त्याचं आहे. आणि तो रस्ता तुम्हाला असा खूप शांत शांत करत नेतो आणि मग तुम्ही त्या मंदिरात पोचता. आणि अतिशय छोटंसं आणि सुंदर मंदिर आहे, पुरातन. खरं सांगायचं तर आम्ही म्हणजे वेळेचं गणित असल्यामुळे इथे आम्ही जास्त वेळ नाही घालवला, पण मला तर कायम असं वाटतं की संपूर्ण दिवस सुद्धा तुम्ही या मंदिरात घालवू शकता. म्हणजे मला आठवतंय की पावसाळ्यात आम्ही आलो होतो, मी आणि उर्मिला आम्ही आलो होतो आणि आम्हाला वेळ लागला होता. म्हणजे आम्ही इतक्या वेळ या मंदिरामध्ये बसून होतो आणि त्या पाण्याचा आवाज येतो. कुंड पण आहे इथे, म्हणजे मिनरल वॉटरची स्वच्छता जितकी पाण्याला नसेल तितकं त्या कुंडाचं पाणी स्वच्छ आहे. ते पिऊन ते तोंडावर मारलं ना की असं एकदम फ्रेश होऊन जातं मन पूर्णपणे. तर आपलं तिसरं मंदिर आहे दापोली जवळच्याच कोळथरे गावातलं दुर्गा मंदिर. कोळथरे गाव दापोली पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. कोळथरे गाव सुद्धा खूप सुंदर आहे. एकदम जुनी कौलारू घरं, छोटीशी पायवाट आणि या गावातच आहे एकदम पुरातन दुर्गा मंदिर. तर आपलं पुढचं मंदिर आहे गणपतीपुळे नाही तर गणपतीपुळे पासून साधारण 13 किलोमीटर अंतरावर असणारं जयगड मधलं जय विनायक मंदिर. हे जे मंदिर आहे हे मी खूप साऱ्या रील मध्ये बघितलं होतं आणि तेव्हाच मला वाटलं होतं की बस इथे एकदा तरी जायचंच आहे. म्हणजे जरी नव्याने बांधलं असलं तरी कम्प्लिटली पुरातन मंदिर असल्यासारखा फील आहे त्याचा. अर्ध्या पाऊण तासात आम्ही जयगड मधल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जय विनायक मंदिरात पोहोचलो. मंदिरात प्रवेश घेण्याची वाटच कमाल होती. जाताना छोटंसं कुंड सुद्धा बनवलंय, जे बऱ्याच प्राचीन मंदिरामध्ये सुद्धा असतं. संध्याकाळच्या वेळेला तिथे पोचल्यामुळे सोनेरी प्रकाश सगळीकडे पडला होता, ज्यामध्ये मंदिर अजूनच शोभून दिसत होतं. फक्त जांभा दगड आणि कौलांचा वापर करून पागोडा स्टाईलमध्ये हे मंदिर बांधलं गेलंय.
गणेशाची मूर्ती सुद्धा खूपच देखणी होती. या मंदिरामध्ये रात्री रोषणाई सुद्धा करतात. तर आपलं 5वं मंदिर आहे याच जय विनायक मंदिरापासून अगदी 15 मिनिटांच्या अंतरावरती, ज्याचं नाव आहे कराटेश्वर देवस्थान. तिथली प्रसिद्ध JSW सिमेंट फॅक्टरीच्या बाजूनेच त्याचा रस्ता जातो. पण तरी खूप छान वाटतंय. मग पूर्णपणे असे खडकं असे आणि समुद्र कडा छोटासा आणि त्याच्यावर बसून खूप निवांत वाटते. खूप मस्त स्पॉट आहे हा. तिथे थोड्या वेळा बसल्यावर तिथून मग मंदिरात गेलो. जुन्या कोकणी घरामध्ये असावं तसं हे मंदिर आहे. थोडं जीर्ण झालंय, खचलंय, फारसं मेंटेन केलेलं नाहीये, तरीही हे मंदिर खूप सुंदर दिसतं. पुढचं मंदिर आहे राजापूर मधलं प्रसिद्ध दूतपापेश्वर मंदिर. हे मंदिर थेट नदीकाठीच. मंदिर तर सुंदर आहेच, पण आजूबाजूचा परिसर विशेषतः पावसात तर खूप सुंदर असतो. मंदिराचा सभामंडप वेगवेगळ्या रंगाच्या नक्षीकामाने छान खुलवला. त्यातल्या रंगीबेरंगी पताका, शिल्प मंदिराचं सौंदर्य अजूनच खुलवतात. पूर्वी कसं इथे हे अरण्य होतं, आणि ह्या बाजूला ब्राह्मणांची घरं होती. तर त्यांची गुरं इथे चरायला यायची. त्याच्यात एक जी गाय होती ती रोज येऊन इथे संध्याकाळी झाडीमध्ये पानं सोडायची. तर ती गाय रोज मालकाला संध्याकाळची दूध द्यायची नाही, म्हणून मालकाने असा अंदाज झाला की जो आपला गुराखी आहे तो ते दूध चोरून पितो की काय, म्हणून मालकाने सतत पाळत ठेवली. तर एक दिवस ठेवली, दुसरा दिवस ठेवली, तिसरा दिवस ठेवली. तर मालकाच्या अशा निदर्शना आलं की रोज गाय संध्याकाळी जो पानं सोडते ती इथे या जमिनीवर सोडते असं का, म्हणून मालकाला 4थ्या दिवशी मालक स्वतः गुरं राखायला आला आणि येताना सोबत कुऱ्हाड घेऊन आला आणि त्या जाळीमध्ये बघितलं तर गाय रोज तिथे नेहमी पानं सोडत होती, तसंच तिथे पानं सोडायला लागली. त्या गोष्टीचा मालकाला राग आला, म्हणून त्या गायीच्या त्याने कुऱ्हाड मारली. ती कुऱ्हाड गायीच्या न बसता ती कुऱ्हाड जमिनीवर बसली आणि तिथून हे शिवलिंग निर्माण झालं. अशी पूर्वीची ही आख्यायिका आहे. सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. राजापूरला किंवा आजूबाजूच्या कोणत्याही गावात गेलात तरी या मंदिराला अवश्य भेट द्या. पुढचं मंदिर आहे थेट समुद्र कड्यावर असणारं रायगड जिल्ह्यातलं प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिर. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणेचा मार्ग देवळाच्या मागून थेट समुद्र कड्यावरून जातो. हा मार्ग पावसाळ्यात बंद असतो, पण तो खुला असेल तर तिथून नक्की प्रदक्षिणा घ्या. त्यासाठी 100 पायऱ्या उतराव्या लागतील, पण तिथून फेसाळणारा समुद्र जो काही सुंदर दिसतो, वा. आपलं पुढचं मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मालवण जवळ धामापूर मधलं भगवती देवी मंदिर. कौलारू आणि लाकडी मंदिराचं सौंदर्यच वेगळं. म्हणजे हे सौंदर्य चकाचक संगमरवरी मंदिरांना कधीच येऊ शकत नाही असं मला वाटतं. मंदिरातला सभामंडप एकदम प्रशस्त आहे. मंदिराला लागूनच धामापूरचं सुंदर तळ आहे आणि तळ्याच्या बाजूनच हिरव्यागार डोंगरांची रांग असल्यामुळे थेट केरळला आल्याचा फील येतो. निसर्ग आणि स्थापत्यकलेचा सुंदर आविष्कार म्हणजे धामापूरचं भगवती देवी मंदिर. त्यामुळे मालवणला गेलात तर धामापूरला नक्की जा. आपलं पुढचं मंदिर आहे दापोली जवळच्या अंजर्ले गावातलं कड्यावरचा गणपती. अगदी नावाप्रमाणे हे मंदिर थेट समुद्र कड्यावरतीच. या मंदिराचा सुद्धा नुकताच जीर्णोद्धार झाला. मंदिरातली गणेशाची मूर्ती खूपच देखणी. मंदिरापासून आणखी पुढे कड्यावर गणपतीच्या पावलाचा ठसा आहे, ज्याची सुद्धा अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते. तिथून जो काही व्ह्यू दिसतो ना, त्याला तोड नाही. लांबवर दूरवर पसरलेला समुद्र,
नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली नारळाची झाडं आणि त्यातून तुरळक डोकावणारी कौलारू घरं. आपलं 10वं आणि शेवटचं मंदिर ज्याशिवाय हा व्हिडिओ पूर्णच होऊ शकत नाही ते मंदिर म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आणि अगदी मनातलं जवळचं गणपतीपुळे. थेट समुद्र किनाऱ्यावरती हे मंदिर आहे. त्याच्या सौंदर्याबद्दल काय बोलू, म्हणजे वेगळंच समाधान तुम्हाला इथे मिळतं. इथला प्रसाद म्हणजे स्वर्गसुख, ज्यामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी आणि बुंदी असते आणि संकष्टीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी. सात्विक आणि अप्रतिम मुगाच्या डाळीची खिचडी, म्हणजे आपण घरी करायचं जरी म्हणलं ना तसे तरी होणार नाही. प्रसादाची जी भावना असतात, ज्या भावनांनी बनवतात ते पूर्णपणे ती श्रद्धा, ती चव उतरते. तुम्हाला खरंच सांगतो, अशी चव तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर ही होती आपली कोकणातली 10 सुंदर मंदिरं. अजून काही राहिली असतील किंवा तुम्हाला माहिती असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढच्या कोकण ट्रिपच्या वेळेस या मंदिरांमध्ये मी नक्कीच जाईन. आपण असेच इंटरेस्टिंग खाण्याचे व्हिडिओ दर बुधवारी आणत असतो आणि फिरण्याचे व्हिडिओ दर रविवारी आणत असतो. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.